मुद्रामंथन झालं आणि त्यावेळेला अमृत निघालं. ठीक आहे, सगळे देवता एका लाईनीत बसलेले होते आणि त्यांना त्यांच्यामध्ये डिस्ट्रीब्यूट करायचं ठरलं. पण एक राक्षस जो होता स्वर्ण भानू नावाचा, तो जाऊन देवतांच्या रांगेत बसला, आपलं है ना हे करून भेस बदलून, आणि ते बसल्यानंतर त्यांनी ते अमृतपान केलं. जेव्हा हे भगवान विष्णूच्या लक्षात आलं त्यावेळेला त्यांनी ना आपल्या सुदर्शन चक्राने त्याचा गळा कट केला. ठीक आहे, तर गळा कट केल्यामुळे काय झालं, त्याने अमृत तर पिऊन टाकलेलं, तो जिवंतच राहिला. त्यामुळे कसं झालं, त्याचा वरचा पार्ट जो आहे तो राहू बनला, म्हणजे डोकं जे आहे ते राहू बनलं, आणि खालचा पार्ट जो बॉडीचा पार्ट आहे तो केतू बनला. तर अशा प्रमाणे केतू ग्रह निर्माण झाला. ठीक आहे, तर ह्याची क्वालिटीज काय असतात, तर ह्याच्याकडे ना पहिलं तर डोकं नाहीये. ठीक आहे, म्हणजे वरचा भागच नाहीये ना, हेच आहे, खालची बॉडीच आहे. ठीक आहे, तर मग ह्या लोकांना नेहमी असं बघितलं जातं की एक तर पहिलं तर इनकम्प्लिशन असतं. ठीक आहे,